आता नुकतीच होळी झाली आहे आणि अजून 10 ते 12 दिवसांनी पुढे गुढीपाडवा येणार आहे. आणि गुढीपाडवा म्हणजे आपलं मराठी नवीन वर्ष आणि त्यासोबतच चैत्र नवरात्राची सुरुवात देखील होते. तर त्यामुळे या सणांच्या आधी घर स्वच्छ, नीटनेटकं आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं असावं. म्हणून अगदी सकाळी सकाळी सुरू केलेलं हे साफसफाई मिशन. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपर्णा अनफिल्टर्ड, वेअर यू गेट्स रॉ रिअल व्लॉग्स. आय होप यू ऑल आर डुईंग गुड अँड ग्रेट. आजच्या टू डू लिस्टमध्ये प्रायोरिटीवर होती घराची साफसफाई. खरं सांगायचं तर घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण आपलं घर स्वच्छ असेल तर आपलं मनही खूप शांत आणि तेवढंच प्रसन्नही राहतं. तर माझ्या सवयीप्रमाणे मला शक्यतो अंघोळीच्या आधी ही सगळी साफसफाई, घरातली छोटी मोठी जी साफसफाईची कामं असतात बेसिकली, ती पूर्ण करायला आवडतात. कारण अशी कामं आधी झाली तर मन खूप हलकं होतं आणि दिवसाची सुरुवातही छान होते. आणि म्हणूनच मी स्वतःला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत घर नीट स्वच्छ करायचंच आहे. खूप जणांना वाटतं की घर हे साफ करणं म्हणजे खूप मोठं आणि वेळखाऊ काम आहे. पण मी त्यासाठी एक छोटासा नियम पाळते. तर तुम्हाला जमत असेल तर तुम्हीही करून बघा. साफसफाई हे एक बर्डन, ओझं न वाटता ते डेली रुटीनमध्ये आपल्या त्या रुटीनची हॅबिट कशी बनवून जाते ते सुद्धा कळत नाही. तर मी रोज फक्त 15 मिनटं घरच्या कुठल्याही एखाद्या कॉर्नरसाठी देते. म्हणजे कुठलाही 15 मिनटं असं बेडरूमचं क्लिनिंग किंवा किचनचं क्लिनिंग किंवा हॉलचं किंवा बाल्कनीचं, असं करून. जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मीचं आगमन होतं. पूर्वी ना मला हे फक्त बोलण्यासाठीच म्हणतात असं वाटायचं. पण खरं सांगू, आता अनुभवाने असं जाणवतं, रिअलाईज होतं खरं तर, की घर स्वच्छ असेल, नीटनेटकं असेल तर घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा वावरते आणि घरात राहायलाही खूप छान वाटतं. लहानपणी ना मला आईची एक सवय होती जी अजिबात आवडायची नाही. आई नेहमी क्लिनिंग, डस्टिंग, कपाटं आवरणं, वस्तू नीट ठेवणं, यात नेहमी व्यस्त असायची. म्हणजे आमचा संडे तर यामध्ये जायचंच जायचा. तेव्हा मला खूप कंटाळा यायचा. वाटायचं की आई रोज रोज काय तेच ते काम करते. पण आता जशी जशी मोठी होत जाते, स्वतः घर सांभाळायला लागले, जबाबदाऱ्या घ्यायला लागले आणि तसं आईचं सगळं वागणं, तिच्या सवयी ह्या समजायला लागल्या आणि नकळत त्याच माझ्याकडून आता व्हायला लागल्या आहेत. तर आज मला जाणवतं की घर आवरणं म्हणजे फक्त काम नाही, तर ती एक सवय आहे, एक जीवनशैलीचा पार्ट आहे. जे काम मला आधी खूप कंटाळवाणं वाटायचं तेच आता खूप समाधान देऊन जातं. घर स्वच्छ केलं, वस्तू नीट लावल्या, ज्याच्या त्या वस्तूंना त्यांची त्यांची जागा दिली की पाहायलाही खूप छान वाटतं, घरात वावरायलाही खूप छान वाटतं आणि मनालाही खूप शांत वाटतं. आणि डोळ्यांनी वस्तूची त्या त्या ठिकाणची जागा दिली तर त्या वस्तू सापडतात सुद्धा लवकर. शिवाय त्या बघण्यासाठी अगदी घरभर असं फिरावं लागत नाही. तर म्हणूनच आता मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवते की मोठं काम हे एकदम करण्यापेक्षा, म्हणजे अख्खं घर हे एका दिवसात आवरण्यापेक्षा रोज थोडं थोडं केलं की सगळं काही सोपं होऊन जातं. स्वच्छ घर म्हणजे फक्त ते डस्ट फ्री करणं एवढंच नाही, तर वस्तू योग्य जागी ठेवणं, अनावश्यक वस्तू काढून टाकणं घरातून, घरात ताजेपणा ठेवणं आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणं याचाही समावेश असतो. घराची साफसफाई किंवा घर स्वच्छ ठेवताना एक खूप महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे अनावश्यक वस्तूंना निरोप देणं. आपल्या घरात अशा खूप वस्तू असतात ज्या खरे तर कोणाच्याच उपयोगाच्या नसतात, पण तरीही त्या कित्येक महिने किंवा कित्येक वर्षानुवर्ष त्याच जागी अशा पडून असतात. तर आपण त्या वस्तू कधी वापरत नाही, त्यांची गरजही नसते, पण तरीही कधीतरी उपयोगी पडतील त्या, या विचाराने आपण त्या जपून ठेवतो. आणि हळूहळू काय होतं की अशा वस्तूंचा घरात पसारा वाढत जातो. म्हणून तर क्लीन करताना एक नियम मी स्वतःला सांगते, जर एखादी वस्तू खूप महिन्यांपासून किंवा वर्षांपासून वापरतच नाही तर सगळ्यात आधी तिला घरातून बाहेरचा मार्ग दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण अशा अडगळीतल्या वस्तू फक्त जागा व्यापत नाही, तर कधी कधी असंही वाटतं की घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते.
आपण खूप मनापासून सगळं करतो, मेहनत करतो, घर सांभाळतो, नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही कधी-कधी वाटतं की इतकं सगळं करत असूनही काही कामं ही पूर्ण होत नाहीत. आपली प्रगतीही होत नाही. कधी-कधी त्याचं एक छोटंसं कारण म्हणजे घरात साठवून ठेवलेली अनावश्यक अडगळ हीच असू शकते. अशा वस्तू दान करणे, रिसायकल करणे किंवा योग्य पद्धतीने त्या बाहेर काढणे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. हा व्लॉग शूट करण्यामागचा माझा उद्देश इतकाच की घराची साफसफाई, डिक्लटरिंग करायला थोडं मोटिवेशन हे लागतेच हो. कधी-कधी आपल्याला माहीत असतं की घर आवरायचं आहे, साफ करायचं आहे, पण तरीही सुरुवात करायला जाम आळस येतो. तर म्हणूनच मला वाटतं की माझा हा छोटासा व्लॉग पाहून तुम्हालाही थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि तुम्हीही तुमच्या घराची स्वच्छतेची सुरुवात कराल. तर घर स्वच्छ ठेवणं ही फक्त जबाबदारी नाही, तर ती एक छान सवय आणि सकारात्मक जीवनशैली आहे. जर माझ्या या व्लॉगमुळे तुम्हाला थोडंसंही मोटिवेशन मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अजून व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया नव्या व्लॉगमध्ये.